नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, कम्प्युटर, फर्निचर, ई-बाईक, भांडी सेंटर, सलगरे, लग्न समारंभासाठी लागणारी भांडी, संसार सेट, फर्निचर, मेकअप, सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या, नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई-बाईकचे अधिकृत भव्य शोरूम, इलिगो कंपनीची ई-बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे, 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी, 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज, टीव्ही, सोफा, कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप, कम्प्युटर, ई-बाईक, भांडी सेंटर, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। विद्यार्थ्यांवरील मारहाणीच्या प्रकाराने खळबळ, पालकांचा मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पोलिसांसह प्रवेश। कवठेमहांकाळ येथील जत रोडवरील मोहनमाळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना संस्थाचालक मोहन माळी यांच्या मारहाणीच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे। शाळेतील पोषण मूल्य असलेल्या जेवणात किडे आढळल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी पालकांकडे केली होती। त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा पालकांकडे वेळेवर अभ्यास न घेणे, जेवणात अस्वच्छता आणि सर्वात गंभीर म्हणजे संस्थेचे चेअरमन मोहन माळी हे विद्यार्थ्यांना मारहाण करतात, अशा स्वरूपाच्या तक्रारी केल्या। या पार्श्वभूमीवर 17 जुलै रोजी दुपारी 12 वाजता संतप्त पालकांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली। त्यानंतर पालक पोलिसांसह थेट शाळेत पोहोचले आणि संस्थाचालक मोहन माळी यांना जाब विचारला। विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्याला मिळणाऱ्या अन्नामध्ये किडे असतात, तसेच शिस्तीच्या नावाखाली शिक्षकांकडून आणि संस्था चालकांकडून जबरदस्ती केली जाते, असा गंभीर आरोप केला। या प्रकारामुळे संपूर्ण कवठेमहांकाळ शहरात खळबळ उडाली असून शाळेतील वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण झालं होतं। मात्र पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून स्थिती आटोक्यात आणली। पालकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। ओके, तुम कौन से स्कूल में पढ़ते हो, कौन से स्टैंडर्ड में? ओके, कौन से स्टैंडर्ड में हो आप? थर्ड। आपको जो सज़ा दी जाती है वो कौन देता है? जेपी सर। और चेयरमैन भी देते हैं? अरे चेयरमैन। और आपको बहुत मारते हैं? हाँ। किस बात पर मारते हैं? छोटी छोटी गलती में भी मारते हैं और बड़ी बड़ी गलती में भी बहुत मारते हैं। आरती तुषार आडे आहे। मी या इंटरनॅशनल स्कूलमध्ये आली आहे, मोहन माळीमध्ये। आम्ही या शाळेचं एक चांगलं म्हणून आम्ही ते मुलांना टाकलं होतं की काहीतरी वेगळं होईल, इंटरनॅशनल स्कूल आहे, या सगळ्या फॅसिलिटी आहेत म्हणून आम्ही टाकलं। पण एवढे दिवस आम्हाला चांगले व्हिडिओ आले होते का ते व्हिडिओ दबावखाली होती ते आम्हाला काय माहित नव्हतं। जेव्हा आम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा इथे आलो तेव्हा आम्हाला त्याच्या आधी एक फोन आला सॅटर्डेला संध्याकाळी आमच्या मुलांचा की इथे आम्हाला किडे दिले जात आहेत खायला, आमच्या खाण्यामध्ये ब्लेड आलं जात आहे, परत आमच्या जेवणामध्ये रशा येत आहेत आणि आम्हाला जेवणाला काही अर्थ नाही आणि आम्हाला सारखं ट्रेस होतोय आणि त्या गोळ्या औषधं ते स्वतःच्या मनाने देत आहेत आणि ते मुलांना कॅरी करायला लावत आहेत। ज्या मेडिसिन आहे, पॅरासिटामॉल आहे, पोटाची आहे, त्या सगळ्या मेडिसिन कॅरी करायला लावत आहेत आणि ते आम्हाला ह्या टायमाला खायला लावतात। त्याच्यानंतर मुलांना ऍडमिट करतात, त्यांना सलाईन बिलाईन लावतात। हा इश्यू आम्हाला पॅरेंट्सला कुणालाच माहित नाहीये की मुलांना ऍडमिट केलंय काही। तो त्याला आम्ही तेव्हा प्रश्न विचारला होता मोहन माळीला, तेव्हा त्यांनी सांगितलं मी ऍडमिट करू का पॅरेंट्सला कळव? आणि ठीक आहे, आम्ही ऍग्री झालो की पॅरेंट्सला तू नंतर कळव ना, पण जेव्हा तुझे सगळे प्रोसिजर झाल्यानंतर तुझं एक कर्तव्य होतं की पॅरेंट्सला तुला सांगणं गरजेचं आहे की मुलाला असं झालंय आणि असं आम्ही सगळी ट्रीटमेंट केली आहे, तुम्हाला येऊन पाहिजे तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही बघू शकता, नाही तर मी एक व्हिडिओ कॉलमध्ये तुम्हाला मुलगा दाखवतो, तुमचा ओके आहे, व्यवस्थित आहे, हे तुमचं काम आहे। फक्त तुम्ही आमच्यावर फोनवर जेव्हा बोलता तेव्हा मुलं सांगतात स्टिक घेऊन उभे राहिलेले जातात आणि मुलांना नेमकेच 2 वाक्य बोलायचे आणि मुलं दबावखाली हा ठीक आहे मी चांगलं आहे हे सांगतात। त्या दिवशी सगळ्या मुलांना फूड पॉइझन झाल्यावर मुलगा माझा धडधड बोलला की मम्मी, मी बोलले शिक्षक आहेत का बाजूला? नाही आहे बोला। सगळे जण फूड पॉइझन झाले, त्यांना डॉक्टर सगळे हे करतात, दाखवतात, तिथे ट्रीटमेंट झाले। मी बोलली काय झालं बाळा? तर जेवणामध्ये आळ्या किडे हे असलं आल्यामुळे मुलांना फूड पॉइझन झालंय आणि पुढं
पोरांना दाखवलं जातं, मेडिसिन दिली जाते. तर मी बोलले ठीक आहे, तुला काय झालं का? माझ्या मुलाला अस्थमा आहे, 1 महिन्याचं पंप आहे, त्याला डॉक्टरचं सजेशन घ्यायला लागतं कंटिन्यू द्यायला. बेसिकली 1 महिन्याच्या आधी तो पंप संपला आहे. त्याला 2 मेडिसिनचे टॅबलेटच्या बाटल्या हे दिल्या, गोळ्यांचे पॅकेट दिले गेले. त्यांच्या बोटांमध्ये पेन ठेवून बोटं मोडली गेली आहेत पोरांची. त्यांना मारलं जातंय. एकाच्या त्या पोराला एकही विद्यार्थी, सगळ्या टोटल जेवढी विद्यार्थी आहेत सगळे सांगतायत, चेतन गोसावी या मुलाला खाली दाबून फेकून मारलं, परत भिंतीवर आदळलं, परत कपाटावर आदळलं, कपाट बँड झाला त्यांचा, पूर्ण नाकातोंडातनं रक्त आलं, पोरगा उभा राहिला म्हणून शूज फेकून मारलं, तो पोरगा तिथेच खाली पडला. त्याच्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्या अवस्थेत त्यांनी सोडून गेला, त्याला काही प्रोसिजर केले नाही. 10वीच्या विद्यार्थ्याने त्याचं तोंड बिंड धुतलं. जो केपी सर आहे मुलांचा जो तिथे राहायचा, त्या केपी सरांनी आम्हाला हे सगळे व्हिडिओ फुटेज दाखवले आणि ते व्हिडिओ आम्ही सगळे बघितले. आणि तेव्हा जेव्हा आम्ही डिसिजन सेकंड टाइमला मुलाला मुंबईमध्ये घेतलं, त्याला ट्रीटमेंट केली, तेव्हा ते डॉक्टरनी सांगितलं त्याला आतमध्ये मार लागलेला आहे, तुम्ही अशा थर्ड क्लास शाळेत टाकले का? त्याची चौकशी केली नाहीये का? मग ह्याला आम्ही सांगितलं, हा बोलतो सेकंड पॅरेंट्स. तर ह्यानी सेकंड पॅरेंट्सचं काय केलं मुलांवरती? हा अत्याचार आहे का? मुलं ग्राउंडमध्ये 1 महिना लागला, मुलं ग्राउंडमध्ये चक्कर येऊन विटनेसवरून पडतायत. का पडतायत? त्यांना जेवण पौष्टिक काही दिलं जात नाही आहार, त्याच्यामुळे मुलं चक्कर येऊन पडतायत. तुम्ही न सांगता त्यांना सलाईन लावताय, डॉक्टर नाही सल्ला पॅरेंट्सचा घेताय. 8 तारखेला आम्ही पॅरेंट्स मिटिंगला एकही मुलं बोलतात कॅमेरे समोर बोलू नका, आमचा आवाज रेकॉर्डिंग होतो. आणि नंतर तुम्ही पॅरेंट्स निघून गेल्यावर आम्हाला बरोबर फायबरच्या पाईपाने मारलं जातं. का मारलं जातं फायबरच्या पाईपाने? मुलांना फायबरच्या पाईपाने मारलं जातं का? आणि तो आम्हाला सांगतोय की एकही फुटेज दाखवला नाही त्यांनी, एकही फुटेज दाखवला नाही त्यांनी. का नाही दाखवलं? जर तुझं खरं खोटं होतं, तू सगळे फुटेज दाखवायचे होते. डिलीट केलं तू फुटेज. अरे आम्ही दुसऱ्याकडनं फुटेज बघितले. तू कोण आहेस? तू कोणी असू दे, तुला अथॉरिटी नाहीच आहे. शिक्षकांना, कुठल्या शाळेच्या शिक्षकांना एवढी अथॉरिटी दिली नाहीये की मुलांना तुम्ही डीपली टॉर्चरगिरी करणं, डिप्रेशन मध्ये जाणं. उद्या मुलगाचा ऍक्सिडेंट झाला तर साधा तो मुलगा जगला, एखादा दुसरा असेल तर मेलं असतं ऑन द स्पॉट. तुम्ही काय केलं असतं? त्याच्यावरती कारवाई करायची आणि ही शाळा बंद पाहिजे, आम्हाला सील पाहिजे. आमची मुलं, आमचा पैसा आम्हाला पूर्ण व्याजासकट यायचं पाहिजे, त्याच्या डॉक्टरचे मेडिसिन सगळे आम्हाला ट्रीट करायचे पाहिजेत. सगळं आम्ही पोरांचे मेडिसिन, सगळं मेडिकल करणार की जे काही त्यांच्यावरती अत्याचार झालाय. आणि कोण ती आलिशा? 3 शिक्षक 11 वाजता गेट वरून जातात, 1 वाजता आणून तो सोडतो चेअरमन. कोण आहे ती? कोण शिक्षक आहे? त्यांना ते असं नेलं जातं म्हणजे काय चालतं तुमच्या शाळेमध्ये? शिक्षकांना 11 वाजता नेऊन 1 वाजता सोडणं म्हणजे हा काय तुमच्या काय चाललेला आहे काळा बाजार? तुम्ही मुलं शिकवायला नेलात का बाजार करा? वया चेंज करा, तुम्ही टेस्ट करा वया. 1 महिना झाला, एकही मुली पोरांची वही पूर्ण आहे, एकही वही सगळी अनकम्प्लीट आहेत. एखाद्याचं मुलं स्लो आहे, माझा मुलगा स्लो आहे, तर एका 2 पोरांची वया अनकम्प्लीट भेटेल. सगळ्या मुलांची वया अनकम्प्लीट आहे. शिक्षकांना काढलं, डायरेक्ट बोलतो तो मोर्चा केला म्हणून मारलं. अरे मुलांना युनियन कळते का? मॅनेज आहे का? 6वीच्या आणि 2रीच्या मुलांना युनियन समजते का? तू हा मुद्दाच नाही मांडायला पाहिजे की पोरांनी युनियन केली म्हणून मी मारलं. अरे मारायचं एक तरीका आहे. अरे तू मार, आम्ही तुम्हाला शिक्षक आहे, गुरु आहे, हा मंदिर आहे, या मंदिराच्या आवारात तू शिक्षक गुरु आहे आमच्यासाठी. चेअरमनला एवढा अतोटी आहे का? शिक्षकांनी मारायला पाहिजे. कशा पद्धतीने? हातावरती, पूर्ण बॉडीला टच न करता. अरे सैनिक पॅटर्न स्कूल, अरे तुला मिनिंग माहिती का सैनिकांचं? जर ह्याच्यामध्ये मेडिसिन, आता हे पोलीस आहेत, ह्यांची मेडिकल होते, ह्यांच्या चेकअप झालं, हा जर फिटनेस असेल तरच पोलिसाला उतरला जातो, नाही तर ह्याला हे केलं जातं. परत पुढच्या वर्षी तो मेडिकलला तयार झाला, व्यवस्थित असेल तरच त्याला घेतला जातं. एवढे आम्ही काय अनपढ आहेत का सगळे पॅरेंट्स? आणि तू असं टॉर्चर केलं, जर मुलाचा आतमध्ये हार्ट डॅमेज झाला, काय झालं, उद्या ती फ्युचरला उभी राहणार आहेत का? आम्ही ह्याच्यासाठी पाठवली का मुलं की तुझा हा अत्याचार सहन करायला, तुझे हे सगळे वाक्य ऐकायला? आम्हाला ही शाळा आमच्या मुलांसकट दुसऱ्यांचं असं नाही होता कामा. ह्याच्यापुढे या शाळेला सील लागणं गरजेचं आहे. माझा मुलगा इयत्ता 7वीमध्ये इथे शिकत होता. मी 15 तारखेला सोडवलं इथे. तर तो प्रत्येक वेळेस सॅटर्डेला कॉल केला तर तो खूप रडायचा. मग मला तो स्वतःच्या मनाने आला होता. तो बोलला तर मी राहतो, पण तो रडायचा. तो त्याचं रडण्यामध्ये एक असं हे होतं, म्हणजे काहीतरी त्याला बोलायचंय, मग तो बोलू शकत नव्हता. मी आधी हे लोकांना कॉल केला ना,
त्याची नाही तो असेच राहतात म्हणलं असलं. आता सॅटर्डेला पॅरेंट्स मीटिंग होती, त्याच्याबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी सकाळी हा अमानुष प्रकार झाला. त्याला म्हणजे विनाकारण चेअरमन आला, त्याच्या गळ्यात हात घातला, चांगला बोलत होता. तो बोलला ते शिक्षकाचा त्याच्यावर राग होता, शिक्षक सोडून गेले म्हणून तो रडत होता. म्हणून तो बोलला सर मला इथे त्रास होते, मला उलट्या होतात, माझी चेंज करा. त्याने त्याला कानाखाली मारून तो भिंतीवर आपटला. तिथून त्याला असं पकडलं, कपाटावर आपटलं, कपाट चेंबलं आणि कपाटावर जेव्हा बाहेर तो पळाला तर त्याला बूट फेकून मारला. ते झालं. तो मग मुलगा तसाच पडला. तो अंगवर तो बोलला मम्मा मी रडलो नाही, कारण मी रडला का चेअरमन सर खूप मारतात, रडला की जास्त मारतात. मग मी डोळ्यातून एका आसू पण नाही आणले. आणि मग नंतर तो वॉशरूममध्ये गेला, तो खूप रडला. रडल्याच्या नंतर तो बाहेर आला, युनिफॉर्म घातला, शाळेची तयारी करत होता, खाली वाकला, त्याच्या तोंड नाकातून ब्लड यायला लागलं. मग ते कोण आलं नाही तिकडे. मग मुलांनी त्याला 10वीच्या मुलांनी त्याला उचललं, ड्रेसिंग रूममध्ये नेलं. ड्रेसिंग रूममध्ये पीटी शिक्षक वगैरे काय होता त्यांनीच त्याच्यावर काहीतरी केलं, मुलं होती, हे लोक रिस्पॉन्सिबिलिटी यांची कोणी आलं नाही. ती आलिशा आणि ती अश्विनीने त्याला धमकवलं ड्रेसिंग रूममध्ये. मला काय रे तुला कुठे एवढं लागलं, नाटक करतो का? आलिशा आणि अश्विनीने जास्त धमकवलं. म्हणजे हा अमानुष कृत्य करतो आणि या दोघी मुलांना धमकवतात, आलिशा आणि अश्विनी ह्या दोघी. त्यांनी धमकवलं. त्यानंतर मुलगा तसाच रडत पूर्ण पाठ त्याची लाल होती. मुलं मला सांगत होती की बाजू मी गेलो शाळेला पूर्ण हे होतं. मुलगा मी गेली ना एवढा घाबरलेला होता, एवढा हे होता. मला आल्यावर पकडलं, मम्मा मला इथून घेऊन चाललाय तर मी मरून जाईल. मग आता कुठे आहे मुलगा तुमचा? मुलाला घेतो मी त्याच दिवशी. मी याचं कोणा सांगितलं, मी माझ्या मुलाला घेऊन गेली. आता घरी आहे? हो, त्याला मी घेऊन येत होती पण तो यायला तयार नाही. तो डिप्रेशन मध्ये गेला. मी त्याचं मेडिकल केलंय, नाकामध्ये थोडीशी दुखापत झाली आहे, सगळं झालं. त्याला त्याचे रिपोर्ट वगैरे आहेत माझ्याकडे, ते केलंय सगळं. असं प्रकार झाला. आणि मग तो आता इकडे यायला मागत नाही, थोडा डिप्रेशन मध्ये गेला. तो येतच नाहीये इकडे, नावच नाही ऐकून घेते. त्याचा हे केलं, व्हॉइस रेकॉर्ड मी केले, त्याला कसं मारलं काय मारलं त्याला मी नकळत त्याच्या केलं. तो बोलतो तो विषय काढू नको, तो बोलूच देत नाही या विषयावर. मला इतका घाबरलेला आहे तो. आता तो जरा फ्रेश थोडासा, त्याला विश्वास आलाय की आम्ही त्याला घेऊन गेलो, तो आमच्या जवळ नाही. त्याला मी आज बोलली चल, तो येतच नाही.